योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। वाक्यकारं वररुचिं भाष्यकारं पतञ्जलिं पाणिनिं सूत्रकारं च प्रणतोऽस्मि मुनित्रयं। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। हेयं दुःखम् अनागतम्। महर्षी पतंजली कृत पातंजल योग दर्शन तदंतर्गत साधनपाद आणि साधनपादांतर्गत दुःख ह्या संकल्पनेचा विचार आपण करत आहोत। योगी स्वतःला नेत्र गोलकस्थानी समजत असतो आणि नेत्र गोलकाच्या मध्ये किंचितसा जरी धूलिकण नेत्रामध्ये प्रविष्ट झाला तरी संपूर्ण डोळा संत्रस्त होतो, अस्वस्थ होतो। तद्वत सत्वगुणाचा परिणाम सुख हा जरी असला पण त्या सत्वगुणाच्या बरोबर रजगुणाची क्रिया आणि तमोगुणात्मक स्थिती यांचे धुलीचे कण सत्वगुणात्मक सुखाच्या मध्ये संमिश्रित असल्यामुळे ते दुःख विवेकी पुरुषाला नको असतं। म्हणून सर्वं दुःखम विवेकिनः, विवेकी सर्व प्रकारचं दुःख मानत असतो आणि ते दुःख ताप दुःख, परिणाम दुःख, ताप दुःख, संस्कार दुःख आणि गुणवृत्ती विरोध दुःख याचा आपण विचार केला। आज त्याच दुःखाचा विचार करतोय। हेयम दुःखम अनागतम। दुःख म्हटलं, सुख म्हटलं की त्या सुखाचा परिणाम हा दुःखामध्ये होतो। परिणाम दुःख असं म्हणताना सुखाचा अनुभव घेता क्षणीच आपल्याला त्याच्या परिणामाची आठवण येते। भोगे रोग भयम, भोग खूप उपभोगले
की पुन्हा रोगाची भीती हा परिणाम आहे. कुलेच्युती भयम, अत्यंत कुलवान कोणी असेल तर त्या कुलापासून आपण विचलित होऊ की काय याची भीती असते, हा परिणाम दुःख आहे. वित्ते नृपालाद भयम, एखाद्याच्या जवळ खूप संपत्ती असेल तर इन्कम टॅक्सची भीती असते, ही परिणाम दुःख आहे. माने दैन्य भयम, अत्यंत स्वाभिमानी मनुष्य असेल आणि त्यांना जर दरिद्री अवस्था आली तर काय होईल, अर्थात माने लोकांना दैन्याचा परिणामाची भीती असते. गुणे खल भयम, गुणवान लोक जे असतात त्यांना खल प्रवृत्तीच्या लोकांच्याकडनं त्रास होण्याची भीती असते, हा परिणाम दुःखाचा परिणाम आहे. रूपे जराया भयम, अत्यंत सुंदर आणि देखणे असणारे व्यक्ती देखील आपल्याला वार्धक्य येईल या भीतीने दुःखी होतात, याला परिणाम दुःख असं म्हणतात. त्याप्रमाणे शास्त्रे वाद भयम, एखाद्या शास्त्रामध्ये निष्णात एखादा व्यक्ती आला आणि आपलं त्याने खंडन केलं तर याची शास्त्रज्ञात्याला भीती असते. बले रिपू भयम, अत्यंत बलवान असेल त्याला आपल्यापेक्षा श्रेष्ठ कोणी येईल आणि आपल्या बलाचं हरण करेल, आपण पराजित होऊ याची भीती असते. बले रिपू भयम. काये कृतांतात भयम, सगळ्या गोष्टी आपण शरीराच्या करता करतो पण शरीराला देखील कृतांतात भयम म्हणजे काळाची भीती आहे, यमाची भीती आहे, हा परिणाम दुःखाचाच भाग असल्यामुळे सर्वम भयान्वितम भुवि नृणाम, सगळ्या जगातल्या वस्तू ह्या कोणत्या ना कोणत्या तरी परिणामाच्या भयाने भयभीत झालेल्या आहेत. आणि म्हणून वैराग्यमेवा भयम, राजा भर्तृहरी म्हणतो केवळ वैराग्य, मग ते अपर वैराग्य असेल किंवा परवैराग्य असेल, हेच केवळ त्या सगळ्या दुःखाच्या निवृत्तीतून दूर करतं, हे परिणाम दुःख. आणि ताप दुःख तर वर्तमान काळामध्येच कोणाचं शरीर दुखतंय, कोणाचं मन, तो कोणाचं बाह्य मच्छर, काही आता त्रिविध दुःखाने व्याप्त, हे दुःखाचाच हा परिणाम आहे, हा ताप दुःख आहे. अर्थात परिणाम दुःख, ताप दुःख वर्तमान काळामध्येच आपल्याला जाणवत असतं. आणि संस्कार दुःख, ज्या सुख साधनांनी आपल्याला सुख दिलं ते सुख साधनं निघून जातात पण त्यांचे संस्कार आपल्यावरती राहतात आणि ते पुन्हा प्राप्त व्हावे, पुन्हा मिळावेत, पण तशी परिस्थिती प्राप्त होत नसल्यामुळे संस्काराचं दुःख आहे. आणि गुणवृत्ती दुःख, त्या गुणवृत्ती दुःखाच्यामध्ये एक गुण वाढला की दुसरे गुण कमी होतात आणि त्यामुळे गुणांच्या हा कमी अधिक्यामुळे हे परिणाम गुणवृत्ती विरोध दुःख आहे. मग सर्वच दुःख असेल तर त्या दुःखांची निवृत्ती कशी करावी, ह्याकरता हेयम, हेयम हे पद म्हणजे त्याग करण्यास योग्य, दूर करण्यास योग्य. हेयम दुःखम, हे जे ताप दुःख, परिणाम दुःख, संस्कार दुःख, गुणवृत्ती विरोध दुःख आहे ते हेयम, ते दूर करता येऊ शकतं. हेयम दुःखम. पण कोणतं दुःख दूर करता येऊ शकतं? अनागतम. अनागतम शब्दाचा अर्थ आहे जे अजून आलेलं नाहीत. जे दुःख आलेलं असतं त्याला आगतम असं म्हणतात आणि जे अजून यायचं आहे त्यांना अनागत दुःख असं म्हणतात. दुःख तीन प्रकारचे आहे की जे आपण प्रत्यक्ष जे दुःखाचा अनुभव घेतलेला आहे आणि जे आता भोगून संपवलेले आहेत त्याच्या संबंधाने काही प्रश्नच नाही, कारण ते आपण ते दुःख भोगून संपवलेलं आहे. एखाद्या मनुष्याला रोग व्हावा आणि तो औषधाने बरा होऊन जावा आणि आता तो त्यातून रोगमुक्त व्हावा, हे भोगलेलं दुःख आहे. आणि कधी भोगत असलेलं दुःख आहे. वर्तमान काळामध्ये जे आपण दुःख भोगत आहोत ते तर आता प्रत्यक्ष भोगण्याकरता प्रारंभ केला आहे, त्याचंही दूरीकरण करू शकत नाही. पण जे अनागतम, जे अनागतम म्हणजे अजून आलेलं नाही, अशा दुःखाचा परिहार करता येऊ शकतो. आणि म्हणून अनागतम दुःख म्हणजे भविष्यकालीन जे दुःख आहे, जे अजून आलेलं नाही पण येण्याची दाट शक्यता आहे, अशा दुःखाचं निवृत्ती आपण करू शकतो. त्याला हेयम दुःखम अनागतम.
त्या हेयम दुःखम अनागतम भविष्यकाळी येणाऱ्या दुःखाची निवृत्ती उपाय आपण करू शकतो. काल आपण विचार करताना सूत्राच्या मध्ये एक भाग आवर्जून पाहिला होता आणि ते पाणिनींच्या पतंजलींच्या सूत्राचा विचार करताना आपल्याला लक्षात घ्यावा लागणार आहे. आणि तो म्हणजे पतंजली महर्षींनी आपल्याला योगशास्त्राच्या माध्यमातून चित्तामध्ये असलेल्या सगळ्या दोषांचं निवृत्ती करण्याचे उपाय सांगितले आहे. योगेन चित्तस्य. नंतर वाणीमध्ये जे काही दोष असतात ते वाणीतले दोष पतंजली महर्षींनी व्याकरणावरती महाभाष्य लिहून वाणीतले दोष दूर करण्याचा प्रयत्न केला. पदेन वाचा. आणि चरक संहिता हा ग्रंथ लिहून शारीरिक दोषाचं निवारण केलं. आणि म्हणून मलम शरीरस्य च वैद्यकेन अशा असणाऱ्या मुनीवर पतंजलींना आपण रोज नमस्कार करतो. तर जे पतंजली योगशास्त्राचे व्याकरण महाभाष्याचे निर्माते आहे ते आयुर्वेद शास्त्राचे चरक संहितेचे देखील निर्माते आहे असं मानलं जातं. आणि मग त्यांनी चरक संहितेतलं उदाहरण दिलं म्हणजे चिकित्सा शास्त्रातलं. कारण चिकित्सा शास्त्राच्या मध्ये 4 व्यूह मानले जातात. काल आपण ते पाहिलं की पहिल्यांदा रोग व्याधी हा मनुष्याला त्रास देतो, दुःखम. मग ते दुःखाचं निवारण करायचं असेल तर रोग निदान डायग्नोसिस करणं अत्यंत आवश्यक आहे. डायग्नोसिस झालं नाही तर रोग सारखेच समान लक्षणं अनेकांचे दिसतात, पण हा रोग नेमका कोणत्या पद्धतीचा आहे याचं डायग्नोसिस करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ते झालं की मग हानोपाय. पहिल्यांदा हे दुःख आहे आणि मग त्या दुःखाचं निदान आहे. दुःखाचं निदान झालं की मग हानोपाय म्हणजे औषधी, कोणती औषधी याला देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि तिसरं आहे त्याद्वारे रोगनाश म्हणजे स्वास्थ्य प्राप्त करून देणं. त्याप्रमाणे प्रत्येक जीवाला हे दुःख आहे आणि हे दुःख परिणाम, ताप, संस्कार आणि गुणवृत्ती दुःख आहे. या दुःखाला हेतू काय आहे, काय कारण आहे या दुःखाला, आणि या दुःखाच्या निवृत्तीचा उपाय आपल्याकडे आहे का. आणि प्रत्यक्ष दुःखाची निवृत्ती म्हणजे रोग हेतूचा उपाय आणि प्रत्यक्ष रोग निवृत्ती आणि मग जे स्वास्थ्य त्याला कैवल्य अवस्था प्राप्त असं म्हणतात. मग आता 17व्या श्लोकाच्या मध्ये जो विचार येतो तो हेय हेतू. 16व्या मंत्रसूत्रामध्ये सांगितलं हेयम दुःखम अनागतम. भविष्य काळामध्ये येणारं दुःखाची निवृत्ती आपण वर्तमान काळामध्ये उपायांच्या द्वारे करू शकतो. मग ते हेय हेतू, त्या दुःखाला हेतू म्हणजे कारण काय आहे, ते कारण सांगतात. द्रष्टा दृश्यो संयोगः. संयोग म्हणजे 2 गोष्टी एकत्रित येणे याला संयोग असं म्हणतात. आणि जवळ आलेल्या 2 गोष्टी दूर जाणं याला वियोग म्हणतात. मग प्रत्यक्ष आम्हाला जेव्हा दुःख होतं या दुःखाला कारण काय आहे, संयोग आहे. कशाचा संयोग आहे तर द्रष्टा दृश्योः संयोगः हेय हेतू. द्रष्टा आणि दृश्य या दोघांचा संयोग हाच काय आहे म्हटले त्या दुःखाला हेतू आहे. द्रष्टा शब्दाचा अर्थ आहे पुरुष आणि दृश्य शब्दाचा अर्थ आहे हे सगळं सृष्टी म्हणजे बुद्धी आणि बुद्धिगत असणारे प्रकृती कार्य सगळं. अर्थात बुद्धी ही त्रिगुणात्मक आहे आणि पुरुष हा चिद्रूप आहे. या दोघांचे गुणधर्म हे भिन्न भिन्न आहे. पुरुष चेतन आहे, प्रकृती जड आहे. पुरुष हा भोगांना प्राप्त करतो, तर प्रकृती स्वतःच एक प्रकारचा भोग आहे.
पुरुष ह्या तिन्ही गुणांच्या रहित आहे, तर प्रकृती ह्या 3 गुणांनी युक्त आहे. पुरुष हा अविकारी आहे, तर संपूर्ण प्रकृती जर पाहिलं तर समोरचं संपूर्ण दृश्य जगत हे विकारी आहे. परमात्मा जो म्हणजे चेतन पुरुष जो आहे तो अपरिणामी आहे, परंतु संपूर्ण सृष्टी हा गुणांचा परिणाम आहे. पुरुष स्वतंत्र आणि स्व अर्थ प्रदान करणारा आहे, तर प्रकृती जी परतंत्र आहे आणि भोग आणि अपवर्ग देण्याकरता ती प्रसिद्ध आहे. ह्याप्रमाणे प्रकृती आणि पुरुष ह्या दोघांचे गुणधर्म भिन्न असताना अविद्येच्या दोषामुळे प्रकृतीचे गुणधर्म हे आपले गुणधर्म मानतो आणि प्रकृतीचे गुणधर्म आपले गुणधर्म मानले की त्या निमित्तानं प्रकृती त्रिगुणात्मक आहे, अविवेकी आहे, दुःख स्वरूप आहे, जड आहेत, परिणामी आहेत. मग असं असताना तो द्रष्टा पुरुष प्रकृतीशी तादात्म्य केल्यामुळे तिचे गुणधर्म आपलेच आहे असं मानायला लागतो. ज्याप्रमाणे रस्त्यावर एखादा काटा उभा असेल, पडलेला असेल, तिथे आपण जर पाय ठेवला तर नक्कीच रुतणार. मग तो काटा पायात भरू नये ह्याकरता तिथे पाय न ठेवणं हा एक उपाय आहे, आणि नाहीतर पायामध्ये चप्पल घालणं हा एक उपाय आहे. त्याप्रमाणे प्रकृतीच ही सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुणात्मक आहेत. मग असे हा सत्वगुण तमोगुणात्मक असणाऱ्या प्रकृतीशी तादात्म्य धारण केल्यामुळे प्रकृतीचे गुणधर्म माझे गुणधर्म आहे हाच जेव्हा संयोग होतो, हाच प्रकृतीला तादात्म्य केल्यामुळे म्हणजे आत्मा अनात्म्याशी तादात्म्य करतो आणि प्रकृतीचे गुणधर्म हे माझेच गुणधर्म आहे. शरीर कृश झालं की मी कृश होणार, बुद्धीला कळालं नाही की म्हणतो मला कळालं नाही, मन उद्विग्न झालं की मी आज खूप उद्विग्न आहे असं म्हणतो, आकलन झालं नाही की मला आकलन झालं नाही असं म्हणतो. अर्थात मनगत, बुद्धिगत आणि इंद्रियगत हे सगळे बुद्धीचे गुणधर्म, हे सगळे प्रकृतीचे गुणधर्म आहे. पण चेतन तत्व त्याच्याशी अविद्येच्या कारणामुळे तादात्म्य धारण करतो आणि ते आपलेच आहे असं म्हणायला लागतो. त्यामुळे काट्यावरती पाय दिल्यानंतर काटा दुःख देणारच ना. त्याप्रमाणे प्रकृतीशी तादात्म्य धारण केल्यामुळे प्रकृती हे दुःख देणारच आहे. आणि म्हणून दुःखाला कारण काय असेल? संयोग हेतू. संयोग हेतू हाच द्रष्टा आणि दृश्य यांचा संयोग झाला, त्या संयोगच हा दुःखाला कारणीभूत आहे. मग आता जे दृश्य म्हणून सांगितलं, त्या दृश्याचं स्वरूप काय आहे, त्या दृश्याचा स्वभाव काय आहे, दृश्याचं स्वरूप काय आहे आणि दृश्याचं प्रयोजन काय आहे, याप्रमाणे स्वभाव, प्रयोजन, स्वभाव, स्वरूप आणि प्रयोजन ह्या दृश्याचं काय आहे हे सांगण्याकरता पुढचं सूत्र प्रवृत्त होतं. ते म्हणजे प्रकाश क्रिया स्थितिशीलम भूतेंद्रियात्मकम भोगापवर्गार्थम दृश्यम. हे जे दृश्य आहे म्हणजे प्रकृती आणि प्रकृती कार्य हे सगळं आपल्या इंद्रियांनी दिसतं, म्हणून त्यांना आपण दृश्य म्हणतो. आणि हे दृश्य सगळं प्रपंच चेतन तत्व या इंद्रियांच्या द्वारे पाहत असल्यामुळे त्याला आपण द्रष्टा असं म्हणतो. मग हे दृश्यचं स्वभाव काय आहे, या दृश्याचं स्वरूप काय आहे आणि दृश्याचं प्रयोजन काय आहे, 3 गोष्टी पहा. प्रकाश क्रिया स्थितिशीलम दृश्यम हा आहे स्वभाव. भूत इंद्रियात्मकम दृश्यम हे आहे स्वरूप. आणि भोगापवर्गार्थम दृश्यम हे आहे त्याचं प्रयोजन. याप्रमाणे या सूत्रामध्ये स्वभाव, स्वरूप आणि प्रयोजन ह्या 3 गोष्टींचा या ठिकाणी उल्लेख केला आहे. या सगळ्यांचं आता विश्लेषण करणं काळाच्या वेळेच्या मध्ये शक्य होणार नाही, पण त्याचा विस्तार आपण उद्या करूया. पण समजून 2 मिनिटं तर घेऊया.
प्रकाश क्रिया स्थितिशीलम. शीलम म्हणजे स्वभाव आहे ज्याचा, हा त्याचा स्वभाव आहे. कशाचा स्वभाव आहे तर 3 गुणांचा स्वभाव सांगतात. शील म्हणजे स्वभाव. या 3 गुणांचा स्वभाव आहे. पहिला गुण जो आहे तो सत्वगुण. सत्वगुणाचा स्वभाव काय आहे? प्रकाश म्हणजे ज्ञान म्हणजे सुख. प्रकाश, ज्ञान आणि सुख हा सत्वगुणाचा स्वभाव आहे. नंतर क्रिया, रजोगुणाचा स्वभाव आहे क्रिया, चंचलता आणि दुःख, सतत ऍक्टिव्ह असणं, क्रियाशील असणं हा रजोगुणाचा स्वभाव आहे. आणि स्थितिशीलम, स्थिती म्हणजे एका ठिकाणी थांबून राहणे. अर्थात तमोगुणाचं आधिक्य वाढलं की मनुष्य थकला की तो झोपी जातो, त्याला काही कळत नाही. आळस, तंद्रा, निद्रा हे जे स्वभाव आहे हा तमोगुणाचा स्वभाव आहे. मग सूत्राचा अर्थ कसा करताना कसा करावा बघा. प्रकाशशीलम दृश्यम, क्रियाशीलम दृश्यम, स्थितिशीलम दृश्यम. प्रकाश हाच ज्याचा स्वभाव आहे ते दृश्य, क्रिया ज्याचा स्वभाव आहे ते दृश्य, आणि स्थिती हा ज्याचा स्वभाव आहे ते दृश्य. त्यात आणखी एक शब्द टाकूया. सत्वगुण प्रकाशशीलम दृश्यम. सत्वगुणाचा स्वभाव आहे प्रकाश, हा ज्याचा तो ते दृश्य आहे. रजगुण क्रियाशीलम दृश्यम आणि तमोगुण स्थितिशीलम दृश्यम. अर्थात हे सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण यांचा स्वभाव ह्या पहिल्या भागात सांगितला हे दृश्य आहे. मग आता यांचं स्वरूप काय आहे तर भूत इंद्रियात्मकम दृश्यम. भूत असं म्हणताना पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे पंचमहाभूत हे स्थूल, आणि हे पंचमहाभूत ज्यापासून निर्माण झाले त्या सूक्ष्म तन्मात्रा, शब्द तन्मात्रा, रस तन्मात्रा, गंध तन्मात्रा, आकाश तन्मात्रा या सूक्ष्म अर्थात हे स्थूल आणि सूक्ष्मभूत अर्थात हे 10. त्यानंतर त्या पंचमहाभूतापासून निर्माण झालेले इंद्रिय त्यातही सूक्ष्म आणि स्थूल, मन, बुद्धी, अहंकार, चित्त हे सूक्ष्म, आणि पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय हे स्थूल. याप्रमाणे पंचमहाभूतांच्या मध्ये स्थूल आणि सूक्ष्म हा फरक केला. इंद्रियांच्या मध्ये स्थूल, पंचज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि सूक्ष्म मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे जे आहेत हा त्रिगुणाचं स्वरूप आहे. भूत इंद्रियात्मकम दृश्यम. आणि हे संपूर्ण दृश्य प्रपंच हा सगळा निर्माण कशासाठी झाला आहे, काय हेतू आहे? म्हणून बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो ही सगळी सृष्टी निर्माण देवाने केलीच कशा करता, काय हेतू आहे? व्हॉट इज द पर्पज ऑफ दिस फंडामेंटल विजिबल थिंग्स? काय हेतू आहे याचा? त्याचा हेतू सांगत असताना भोग अपवर्गार्थम दृश्यम, या सगळ्या सृष्टीच्या द्वारे सुखदुःखाचा अनुभव येणं त्याला म्हणतात भोग. आणि प्रकृती आपल्यामध्ये दोष आहे हे त्या उपभोक्त्याला दाखवते, आणि या दोषाचं ज्ञान झालं की तो म्हणतो अरे ही प्रकृती तर त्रिगुण अविवेकी असामान्य प्रसवधर्मी आहे. त्रिगुणम अविवेकी विषय सामान्यम अचेतनम प्रसवधर्मी प्रकृती, पण मी मात्र त्रिगुणाच्या अतीत आहे. माझ्या ठिकाणी विवेक आहे, मी चेतन आहे, मी अप्रसवधर्मी आहे. असा जेव्हा विवेकख्यातीच्या द्वारे स्वतःचं यथार्थ ज्ञान होतं तेव्हा तो पुरुष या प्रकृतीच्या पासून परावृत्त होऊन सदाद्रष्टू स्वरूपे अवस्थानम आणि परवैराग्य आणि अपरवैराग्याच्या द्वारे जो गुणांपासूनही
आणि विषयांपासून पूर्णपणे वितृष्ण होऊन जातो, तेव्हा तो स्वरूपाच्या ठिकाणी स्थित होतो. त्याला अपवर्ग असं म्हणतात. हा शब्दाचा अर्थ झाला. प्रकाश क्रिया स्थितीशीलम दृश्यम भूत इंद्रियात्मकम दृश्यम आणि भोगापवर्गार्थम दृश्यम. त्याचा आणखीही काही भाष्यात्मक विचार